नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि मंडल न्यूजच्या या खास पॉलिटिकल शोमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अद्यापही जर मंडल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, शेअर करा. राजकारणावर बोलायला खरं आम्ही बसलो आहोत आणि राजकारणामध्ये एवढ्या गावगप्पा चालतात, परंतु मुख्य मुद्द्यांकडे आपलं सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. नेमकं काय बिघडत आहे? ज्या भारतीय संविधानाच्या आधारे आपण आपल्या राजकीय व्यवस्थेचा विचार करतो त्याला कुठेतरी धक्का दिला जात आहे का? आणि मग आपल्या संविधानाला अपेक्षित असलेली लोकशाही खरंच आपल्या देशामध्ये आहे काय? या सगळ्या प्रश्नांची अतिशय गांभीर्यानं चर्चा करायला माझ्यासोबत आहेत तेजस्वी बारब्दे. नमस्कार. तेजस्वी बारब्देंचा परिचय मला तसा करून द्यावा लागेल असं नव्हे, तर तेजस्वी एका राजकीय पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकारी आहेत. पण आम्ही इथे बसलो आहोत ते एकूणच राजकीय व्यवस्थेमध्ये चाललेलं अवमूल्यन. ते जे अगदी पहिला प्रश्न आपण घेऊया आणि पहिला मुद्दा आहे लोकांच्या मनात की आता 17 विधान परिषदेच्या जागा होत्या. बरोबर. आणि या 17 विधान परिषद जागांमध्ये जवळपास 6 जागांवर बिनविरोध निवडून आले. हो. जेव्हा की तिथे हजार वोटर्स आहेत, बरोबर. काही ठिकाणी 500 आहे, 400 आहे. बरं, हे जे वोटर्स आहे, जे मतदार आहेत, ते नगर परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका इथले आहेत. Correct. जागरूक लोक आहेत. ते काहीतरी 30-40 हजार लोकांमधून निवडून आले आहे बरोबर. प्रभागाच्या हिशोबाने. आणि त्यांचाच निकाल लागलेला आहे की त्यांनीच मतदान नाही करायचं आहे. बरोबर. म्हणजे त्यांना अपेक्षा होती मतदानाची. करेक्ट. दुसरा मुद्दा आपण ज्यावर चर्चा करू की अविरोध होणं, अविरोधसाठी सत्ताधाऱ्यांनी आग्रह करणं आणि त्याला मग विरोधकांनी साथ देणं हे कुठपर्यंत योग्य आहे? नाही सर, हे म्हणजे खरं सांगायचं तर खूप जास्त क्लेशदायक हा मुद्दा आहे. जे गेल्या 8-10 दिवसात घडतंय ना, ते एक मतदार म्हणून बघताना फार विचित्र वाटत आहे. म्हणजे 17 विधान परिषदेच्या जागांपैकी 6 बिनविरोध होतात. म्हणजे कुणाचा सहभागच नाही. ठीक आहे, आपण तर मतदार नाही आहोत. आणि कोणीही उभं राहू शकते त्या निवडणुकीत. अगदी तो काही नगरसेवक असला पाहिजे असं नव्हे. असं नव्हे. जनरल कोणीही माणूस उभा राहू शकतो. उभा राहू शकतो. पण मला त्याच्यात धोका हा वाटला की जी लोकशाही असलेला आपला देश आहे, सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे, Correct. आणि अशा देशामध्ये बिनविरोध निवडणुका होत आहे. म्हणजे मी असं म्हणेन की सत्ताधारी आणि विरोधक दोघं संगनमतानंच काहीतरी तिथे कुणाला तरी अपॉइंट करत आहे आणि मतदाराचं काही घेणं देणंच नाहीये. बरोबर आहे. तर सामान्य जनता म्हणून आता ह्या निवडणुकीत मी तर काही मतदार नव्हती, बरोबर. पण मला भीती ही वाटली की हा ट्रेंड जर पुढे गेला, हा विधानसभेमध्ये गेला, हा लोकसभेमध्ये गेला, मतदार म्हणून आपलं काम काय? महापालिकेत आणि नगर परिषदेमध्ये आपण असं पाहिलंय काही ठिकाणी की तिथे अविरोध होण्याची खूप बरोबर. आग्रह केलाय. हो. सरकार अविरोधचा आग्रह का करत आहे? सर बघा, आता याच्या मागे 2-3 गोष्टी अशा आहेत. मला काय वाटतं की खूपदा स्पर्धाच असू नये ही टेंडन्सी. करेक्ट. दुसरं म्हणजे स्पर्धा करताना ती ओढाताण जी होते ती टाळायची असते. आणि तिसरं म्हणजे काहीही करून जिंकून यायचंच असते. मग सामदाम दंडभेद मध्ये अविरोध आला. बरं, ते आले ना बिनविरोध निवडून, ते सगळे सत्ताधारी आहे. हो. असं नाही झालं की विरोधातले कोणी नाही नाही नाही, तसं तिथं होत तसं नाही. नाही झालं. ऍक्च्युली तेच झालंय. सत्ताधाऱ्यांमध्ये आता विरोधकांना त्यांच्या हातात घेण्याचा किंवा मुठीत घेण्याचा त्यांचा जो ती कसब आहे ना, ती सत्ताधाऱ्यांकडे आली आहे बऱ्यापैकी. आणि विरोधक, मला या दोन्ही गोष्टी वाटतात सर, की सत्ताधाऱ्यांमध्ये एक स्ट्रॅटेजी आहे, त्यांना ते जमतं करून घेणं. आणि विरोधकांमध्ये असं समजूया आपण की त्यांच्या नेत्यांचा किंवा त्यांच्या पक्ष, त्या राजकीय पक्षाचा आपापल्या त्या कार्यकर्त्यावर किंवा उमेदवारावर तो वचक नाहीये. मला एक छान उदाहरण आठवतं. खरं म्हणजे सगळ्यांनी तपासून घ्या हे उदाहरण, की इंदिराजी इमर्जन्सी लावली आणि इंदिराजी हारल्या, पुढे निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि त्यांना पराभूत केलं लोकांनी. बरोबर. अमिताभ बच्चनने एका मोठ्या माणसाला पराभूत केलाय. अशा सगळ्या लढती आपल्या जगभरात सांगता येईल किंवा भारतभरही सांगता येईल बरोबर. की ह्या लढती झाल्या हो. पण कोणी पळून नाही गेलं. मुद्दा तोच आहे ना सर. म्हणजे आता मला विरोधी पक्षातले काही लोक होते, त्यांचे मी बाईट्स ऐकल्या. त्यांचं म्हणणं आहे की संख्याबळच नाही तर आम्ही का लढावं? अरे ही काही पद्धत नाहीये ना. म्हणजे तुम्हाला दिसतंय की आम्ही हारतोय तर आम्ही लगेच मागे यायचं. हार जीत चलती रहेंगी. तुम्ही जर मैदानात उतरल्या तर तुम्ही लढा ना. खरं तर भाजपचे नाही तर मग उतरू नका. भाजपचे कौतुक मला या विषयाचं आहे की त्यांचे 2 खासदार होते, त्यांनी सत्तेपर्यंत त्यांचा मोठा प्रवास केलाय. बरोबर. काँग्रेसचा आज 2014 पर्यंत सत्तेत होती, काही ठिकाणी ती सत्तेतून जाते, पुन्हा येते, पुन्हा हे सत्तांतर होत राहणार आहे. ग्राफ चढतो उतरतो अनेक ठिकाणी. मोठी गोष्ट हिमाचलमध्ये भाजप सत्तेत आलं, पुन्हा गेलं. कर्नाटकात ते आलं, पुन्हा गेलं. हे वारंवार होत गेलाय. सर काय आहे, शेवटी लोकशाहीची ही ब्युटीज आहे ना. ब्युटी तीच आहे आणि हा खेळ आहे ना. राजकारण हा खेळ आहे. करेक्ट. लोकशाहीमध्ये आपण जे खेळतोय ते खेळतोय. म्हणजे एक विरोधक राहील आणि एक सत्ताधारी राहील. वर्धा चंद्रपूर बद्दल बोलू आपण आता. काय गंमत केली आहे तिथे. तिथे इतकी मजेशीर गोष्ट होऊच शकत नाही. म्हणजे अरुण लखानी जे आहे ते, तो सगळ्यांना माहिती आहे, दर्शकांना नक्की माहिती आहे की अरुण लखानी जे आहे ते खासदार सुप्रिया सुळेंची व्याही आहे. आता
त्यांची सुकन्या त्यांच्या घरात दिली आहे. आणि मग हे स्वाभाविक होतं की लखानी निवडून येणार, बरोबर. लखानी निवडून येणार, हे स्वाभाविक मान्य करू आपण की बरं. मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी यापूर्वी एकदा तिकीट मागितली होती पण त्यांना दिली नव्हती, पण आता स्नेहबंध जुळले आहेत आणि पवार फॅमिलीशी ते जुळले आहेत, ते निवडून आले आहेत, आश्चर्य नाही आहे. पण त्यासाठी ज्या पद्धतीने काँग्रेसने माघार घेतली, हा एक्झॅक्टली. आता मी जेवढं ऐकलं, मला आपण तर शेवटी exact ऐकतो, माहिती नाही. पाहतो. शेवटी मी ऐकलं आणि मी बघितलं. हा. तर उमेदवाराचं असं म्हणणं आहे की संख्याबळ नव्हतं. त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या दिवशी एक आंदोलन केलं, ज्यात त्यांनी म्हटलं की उमेदवार स्वतःच सेटल होऊन गेला. मला ह्याच्यात सर, मी विरोधी पक्षातलीच आहे, मी सत्ताधारी पक्षाशी बिलॉंग करत नाही. बरोबर. पण मला एक म्हणायचं आहे की तुमचा उमेदवार एकीकडे एक बोलतोय आणि तुम्ही दुसरीकडे काहीतरी वेगळं बोलताय. तुमचं कोऑर्डिनेशन नाहीये का? करेक्ट. म्हणजे तुमचं उमेदवारासोबत जर हे कोऑर्डिनेशन नसेल तर हे तुम्ही नापास बरं, आहात. आपण असं ऐकतो आता आणि उमेदवारांनी जर त्यांच्याशी कोऑर्डिनेट न करता हा निर्णय घेतला असेल, हे तर भयंकर आहे ना. आणि असंही ऐकतो आपण की ह्या विधान परिषदच्या तिकीट मुळात रेसमध्ये असतात. असं कोणालाही गेलं आणि तिकीट मिळालं असं होत नाही. खूप सारी पात्रता, राजकीय पात्रता, आर्थिक पात्रता, आणि ह्या जरा वजनदार निवडणूक आहेत. हो, अगदी. म्हणजे वडेट्टीवारांच्याच शब्दात आपण लक्षात ठेवलं तर ते काही 100 कोटीची निवडणूक आहे. आणि ही आणि वडेट्टीवार बोलले, आता आपल्याकडे काय पुरावा आहे, आपण काही मतदार नाही आहे आणि मतदारांना काही पैसे वाटतात याच्यावर आपण हात धरू शकत नाही कोणाचा. पण वडेट्टीवारांनी एक गंमत केली, ती गंमत तुम्ही सांगू शकाल काय गंमत केली आहे त्यांनी? की त्यांच्या मुलीला उभं राहायचा प्रयत्न केला, काहीतरी वयाचा त्यांनी, आणि वेळेवर सांगितलं की नाही तिचं वय जरा लहान आहे. म्हणजे वडेट्टीवारांचा का काँग्रेसचा मोठा नेता आपली मुलगी त्यांना उभी करायची तर हरकत नाही. मला सर काय वाटतं, मी कोणत्याच बाजूनी न बोलता एक विश्लेषक म्हणून मला काय वाटतं की बरेचदा समोरची परिस्थिती पाहून, पैसा म्हणू द्या किंवा संख्याबळ म्हणू द्या किंवा अजूनही म्हणू द्या, विरोधक ना आता वॉकआउट करायला लागले आहेत. आणि हेच डेंजर आहे. माझं म्हणणं आहे की हरू द्या ना, ठीक आहे, नका लावू तुम्ही तेवढे पैसे, नका लावू, तुम्ही एकही रुपया खर्च करू नका, तुम्ही प्लेन निवडणूक लढवा, पण तुम्ही निवडणूक लढवा. तुम्ही जेव्हा जनतेत जाता तेव्हा कुठेतरी कोणी पंजा घेऊन जातं, कोणी कमळ घेऊन जातं, कोणी धनुष्यबाण घेऊन जातं, कोणी घड्याळ घेऊन जातं, तेव्हा तुमच्याकडे स्पिरिट आहे पार्टीचं. मग वोटिंग करताना नगरसेवकांचं स्पिरिट जाते कुठं? तेवढे तर मत होतेच काँग्रेसकडे, भले ते निर्वाचित होणे एवढे नसते. आणि काय होतं सर, आता या बिनविरोध मध्ये बोलायला हरकत नाही, मी खूप लोकांकडून हे पण ऐकलं की नगरसेवक नाराज झाले. आता हे पण डेंजर आहे. म्हणजे आणि मी त्याला हे नाही करणार, मी थोडं त्या वेगळ्या वेळी बघितलं की म्हटलं नगरसेवक त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही म्हणून नाराज झाले. तो पण एक मुद्दा आहे. दुसरा मला मुद्दा काय वाटतो की जेवढ्या नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या ह्या आता कमी पैशात होत नाहीत. म्हणजे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला खर्च मला नाही वाटत कोणी तेवढाच करतो, त्याच्या पलीकडे लोक जातच असतील, जावं लागत असेल कदाचित. आणि हा पैसा निघेन कुठून? त्यांना मिळणारा मानधन जे आहे ते तुटपुंज आहे. मग ते कुठल्या तरी वेगळ्या एका आशेवर होते. म्हणजे मी तुम्हाला करप्शनचं एक सिस्टीम सांगते. करप्शन नॉट करप्शन, दिस इज अन्न साखळी, की जनता नगरसेवकांकडून पैसे घेते आणि मत देते. मग नगरसेवक ती भरपाई काढायला अशा वर बघतात आशेने, मग वरचे त्याच्यावर बघतात. असं करत करत सरकार पुन्हा जनतेचा टॅक्स घेऊन कामं करतो. दिस इज कम्प्लीट अन्न साखळी. करप्शन वाढतं ना, यांनी करप्शन वाढतंय, यांनी नियत बदलल्या आहेत लोकांची. मला म्हणजे कसं वडेट्टीवारांच्या वाक्याचं जर गांभीर्याने मी घेतलंय, जरी ते विरोधी पक्ष असले तरी ही एक वास्तविकता ते बोलून गेले. बरोबर आहे. आणि सगळे बोलत नाहीत, पण ही गोष्ट आहे की ते म्हणाले की 100 कोटीचं जाहीर विधान आहे म्हणून आपण ते पकडमध्ये घेतलंय की 100 कोटीची निवडणूक आहे. कल्पना अशी माझ्या मनात येते आहे की 100 कोटी लावणारा एखादा आमदार होणार असेल, विधान परिषदेला जात असेल तर विधान परिषद तर श्रीमंत आहेच आहे, म्हणजे तो विषयच नाही जर त्यांचा आरोप खरा मानला तर. पण अडचण अशी आहे की त्याला मानधन भेटून एखाद्या आमदाराला भेटून 2.5-3 लाख रुपये धरून घ्या महिन्यात. करेक्ट. आणि आर्थिक 36 एका वर्षाचे 6 वर्ष राहिले तर तुम्ही 2 कोटी 3 कोटी, बरोबर, 100 कोटी काढाल कसे? सर काय झालंय, मग आमचा वेगवान महाराष्ट्र जाईल कसा पुढे? नाही ते तर म्हणजे आता माहित नाही मला कसा जाईल. म्हणजे असं चित्र दिसत नाहीये. पण निवडणुकांचा जो पॅटर्न आहे ना तो खूप बदललाय सर. आणि पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आलाय पैसा. आणि ह्या पैशामुळेच हे सगळं होत आहे. म्हणजे मी जे आता म्हणते ना की तुम्ही लढा ना, नका पैसे लावू, पण कदाचित उमेदवारांची ती मानसिकता नसेल. पण एक अजून प्रश्न मला विचारायचा आहे तेजस्वी, की जो कोणी उमेदवार होते ते अग्रवाल नावाचे उमेदवार होते त्या चंद्रपूरला, बरोबर, ते बसले खाली. हो,
म्हणजे त्यांनी विड्रॉल घेतला. विड्रॉल घेतला. तो अगदी प्रेमाने, बाबा तू बस रे बाबा, असं तर काही झालं नसेल. नाही ते तसं कसं होणार आहे सर. आणि आता उमेदवारही असे नसतात ना की बस रे बाबा खाली तर तो खाली बस. तो लक्षाधीश आहे. असं नाहीये, असं नसते. आता हे कसं आहे, करप्शन नाहीये, हे त्या प्रत्यक्ष उमेदवाराशी बोलल्यावर आपल्याला कळेल की काय झालं, ती लोकशाही त्यांनी करप्ट नाही केली तिथे, किंवा प्रत्यक्ष विरोधकांशी बोलल्यावर आपल्याला, म्हणजे सत्ताधाऱ्यांशी बोलल्यावर कळेल की नेमकं तिथे काय झालं. मला हेच म्हणायचं की लोकशाही असलेल्या देशात बंद दाराआड ज्या देवाणघेवाणी होतात त्या डेंजर आहेत, खूप जास्त डेंजर, खूप जास्त डेंजर आहे. लोकांना म्हणजे पराभवाची भीती वाटायला लागली आता. लोकशाही आहे ना, आणि पराभवाला तर लोक घाबरतात, घाबरून आले. निवडूनच येण्यासाठी लढायचं ही जी वृत्ती आली आहे ना, ही टेंडन्सी चुकीची आहे सर. ते तत्व, पहिले जे होतं की लढूयात, हार जीत देख लेंगे, करेक्ट. आता हा मुद्दा नाही राहिला. आता लढायचं आहे म्हणजे जिंकायचंय. अरे 2 पैकी एक तर हारेल ना, रूल आहे ना, आणि कोणालाच हारायचं नाहीये. मग जेव्हा तुम्हाला हार दिसते तेव्हा तुम्ही समोरच्याला आपोआप निवडून देता आणि तुम्ही काहीतरी सो कॉल्ड, जसं लोक म्हणतात, तुम्ही मॅनेज होता, सेटल होता. हे सेटल होणं, मॅनेज होणं, हे सगळं भारताच्या लोकशाहीसाठी किती एक अजून धक्कादायक मतदारसंघ सांगतो, तो यवतमाळचा. तिथे राठोड पॅटर्न म्हणून पॅटर्नचं नाव आलं. म्हणजे तिथे काँग्रेसने चांगले जबाबदार असे एक नेते दिले, बरोबर, आणि त्यांना तिकीट दिलं. ते रेसमध्ये होते, रेसमध्ये 4-5 लोक असतात, ते रेसमध्ये होते, त्यांना तिकीट दिलं. आणि मग ते शिवसेनेच्या मंत्र्याकडून त्यांनी विड्रॉल घेतलेला आहे. सर काय ते झालं, त्याच्यानंतर कोकणात पण सेम पॅटर्न झाला. तिथे तर नारायणचे चिरंजीव निलेश राणे घेऊन गेले त्याला, गाडीत घेऊन गेले, आणि तिथे राष्ट्रवादी निवडून आली आहे. माझं म्हणणं आहे, हो, आणि घेऊन युती आहे यांची. युती नाही सर, हे म्हणजे मला कधी कधी काय वाटतं, मी खूपदा बोलते खूप लोकांना, एक दिवस असा येईल की जनता विरुद्ध हे सगळे पॉलिटिशियन्स एक होतील. पक्ष राहणार नाही वेगवेगळे, पक्ष एकात एक झालेले आहेत, एकामेकाला ते मदत करतात, एकामेकाला बरोबर ते चढवत आहेत. काय प्रकार सुरू झाला? जनता हे बघते ना, यांना हे का कळत नाहीये? म्हणजे ज्या लोकप्रतिनिधी तुमच्या दारोदारी आले, त्या लोकप्रतिनिधी तुमच्या झेंडा घेतला, झेंडा लोकांनी मारामाऱ्या केल्या, एकावर हाणामाऱ्या केल्या, मोर्चे काढले, काय नाही केलं, वार्डात सगळं झालं. म्हणजे एकमेकाच्या गच्च्या पकडल्या लोकांनी निवडणूक व्हायच्या अगोदर. आपण तर अनेक ठिकाणी पाहतो की निवडणुका आटपल्यावर हिंसाचार होतो सर, आणि द्वेष चार होतो समाजात. महापालिकेच्या वेळी किंवा नगर परिषदेच्या वेळी हे झालंच आहे ना प्रकार, आणि द्वेष तयार होतो, गल्ल्यांमध्ये द्वेष तयार होतो, एरियामध्ये द्वेष तयार होतो, शेजारी जमत किती द्वेष, याच्या घरावर तो झेंडा, त्याच्या घरावर तो झेंडा, आणि सगळे झेंडे एकत्र कसे येतात? मग तेच ना, कोकण मध्ये झालं, कोकण असो किंवा यवतमाळ असो किंवा वर्धा असो, आपण तिन्ही ठिकाणी मला एक हे वाटतं की त्या उमेदवाराशी आपल्या पक्षाच्या जे पक्षश्रेष्ठी असतात त्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं का? उमेदवारांची एवढी हिंमत होते कशी की कुठलीही चर्चा न करता स्वतःहून माघार घेणे? ही निवडणूक काय अशी कन्सेंट मिळाल्याचं नाही, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर निवडणूक चिल्लर नव्हती, मोठी निवडणूक होती, प्रतिष्ठेची निवडणूक होती. या निवडणुकीत मतदार कमी होते, मोजके होते आणि महत्वाचे होते. अशा निवडणुकीला तुम्ही उमेदवार म्हणून तर तुमचं काम आहे की एकदा पक्षश्रेष्ठींशी बोलावं, आम्हाला माघार घ्यायची आहे, मग त्यामागचे कारण काय? एक तर हे असं असू शकतं, किंवा अजून याहीपेक्षा 1, 2, 3, 4, 5, 6 कसं काय? बरं, अपक्ष वापस घेतात का घेतात? आणि मला असं वाटतं लढायचं सर, या निमित्ताने एक प्रश्न मला आहे की अपक्ष उभे का राहतात? काही आशेने उभे राहतात का? काही अपेक्षा असते का की आज मी फॉर्म टाकतो, नंतर मी माझं संख्याबळ दाखवतो, आणि नंतर एक वेळ आली की मी विड्रॉल घेतो, आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या काय देवाणघेवाणी होत जर असतील तर लोकशाहीच्या देशात या देवाणघेवाणी म्हणजे अत्यंत चुकीची गोष्ट. तेजस्वी, मला प्रश्न नेहमी हा येतो, म्हणजे एकंदरीत असा आहे प्रश्न की 4.5-5 कोटीची एक गाडी आमच्या आमदारांमध्ये असते, बरोबर. तुम्ही कोणाचे आमदार आहात? तुम्ही कोणाची प्रतिनिधी आहात? म्हणजे गांधींना जेव्हा दक्षिण भारतातून ते आले, दक्षिण आफ्रिकेतून, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की हा देश तर फकीरांचा आहे, बरोबर, मी असं 3 पीस सूट मध्ये नाही चालणार. आणि मग आपला देश स्वतंत्र झाला, मग आम्ही संविधानाच्या एवढ्या संविधान करताना हे अपेक्षित असेल की असं तुम्ही एकत्र यायचं, ठरवून टाकायचं आहे, तू हो इकडे आमदार, तू इकडे आमदार. म्हणूनच ही भीती, म्हणूनच आहे ना लोकशाही कुठे चालली आहे देशातली. लोकशाहीचे हे सगळे लक्षणं नाहीयेत, लोकशाहीच्या देशाचे हे सगळे लक्षणं नाहीयेत. अशा निवडणुका बिनविरोध होतात आहे. उद्या विधानसभा बिनविरोध झाल्या, 145 जर तिथे अविरोध बसले तर आपण करायचं काय? होऊ शकते. आणि अजून एक चर्चा आहे, तुम्ही राजकारणात राहता म्हणून माहिती आहे की आता प्रभागाच्या निवडणुका झाल्या, म्हणजे महापालिकेच्या. बरोबर. या प्रभागात इकडे कोण द्यायचं,
तिकडे कोण द्यायचं, याचा काटा कोणी काढायचा, त्याचा काटा कोणी काढायचा, सगळं सेटिंग असतं. आता हे मी नव्हती या इलेक्शनच्या वेळी हे अमरावतीला. महाराष्ट्रात मी बघत असाले पण हो पण की मी बघितलं सगळे एकमेकांचे मित्र असतात. कोणा हो. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी तिथे द्यायचं आता नाही तर बघितलं राष्ट्रवादी नाही तिकडे का? द्यायचं. मला एवढं आठवतं की महापालिकेच्या तिकिटा जाहीर झाल्या तर लोक रस्त्यावर येऊन एकमेकाशी भांडले. हम्म. हे चित्र आपल्या अमरावतीचं पण आहे, हो हे चित्र बाहेरचं पण होतं. लोक एकमेकाशी भांडत होते, असं ते काहीतरी आवाज होता की निष्ठावंतांना डावललं, दुसऱ्याच हम्म. कोणाला. ह्या सेटिंग्स आहेत ना सर, ह्या सेटिंग्स का होतात? हम्म. मग तुमचे कुठलाही पक्ष असो, हो. जेवढेही महाराष्ट्रात पक्ष आहेत, सगळे कुठलाही पक्ष असो, त्यांची तत्व, त्यांच्या निष्ठा, त्यांचे ते इथिक्स गेले कुठे? आणि आता अजून एक एक बारीक धागा असा आहे या विषयाचा की सगळ्यांना सत्ताधारी व्हायचं आहे. हो, मी तेच तर सांगते ना सर, की यांना हारणं जिंकणं यातला फरक जिंकून नाही नकोय. यायचं आहे. ह्यांना सत्तेलाच सत्तेतच पॅक बसायचं. मारायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही हारा किंवा जिंका, त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला काय करायचं. मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटा चाललाय ना. म्हणजे तुम्ही हारले जिंकले ह्याच्याशी घेणं देणं नाही, तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करता आणि तुम्ही सत्तेच्या खुर्चीत कसं बसता. म्हणजे संविधानकर्त्यांनी आपल्याला जसं सत्ताधारी पक्ष नेता ठरवला तर विरोधी पक्ष नेता ठरवला, त्याला कॅबिनेटचा दर्जा दिला, त्यासाठी सगळी प्रोटोकॉल्स ठेवले बरोबर आणि त्याच्या बोलण्याला एक महत्वही ठेवलाय. बरोबर असं नाही की तू आता ते तुटपुंजी लोक आले तुमचं काय ऐकून घ्यायचं, बरोबर. असं नाही आहे. डेमोक्रेसीनी हे जपलं आहे आणि आपण सगळे ते हरवत आहे की जेव्हा आम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध Correct. आवाज उठवायचा आहे त्या Very दिवशी आम्ही correct. सत्ता बाजूला चुपचाप जाऊन बसतोय. हो. मग जनतेचा आवाज कोण तुम्हाला असेल? मग माझं तेच म्हणणं आहे की विरोधकाचाही एक गट असावा ना. ठीक आहे, काही काळ विरोधात बसू ना, काय प्रॉब्लेम आहे? किती घाई आहे म्हणजे लोकांना. कशाला तुम्ही एवढी घाई? ठीक आहे, आपण काही काळ सत्तेत होतो, आता ते सत्तेत आले आहेत, चुका ज्या असतील त्या काढा, त्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावर या, आपण रस्त्यावर येऊ, आपण ओरडू, आपण मॅनेज होणं हे कुठलं शहाणपणाचं बरं, लक्ष आहे? गंमत आता बघा की एक आंदोलन सुरू झालं दिल्लीमध्ये. ती मुलं आग्रह धरतात आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राजीनामा हवा. पण या देशाचा विरोधी पक्ष आग्रह धरत नाहीये. नाही, मला वाटतं ज्या पद्धतीचा आग्रह ते नाही. धरत आहेत हा पद्धती आणि फरक त्यांना असेल, पण राजीनामा मला असं घेऊन मी वाटतं की जाईल. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर आहे. आपण हे बघितलंय की एक राजीनामा काढून टाकलाय, अक्षरशः एकेका राजीनामा द्यायला मजबूर केलाय. सिस्टीम मध्ये तो एक नैतिकता तयार करायचा खूप नाही, आता लोकांनी कसं आहे प्रयत्न ना सर, बघा, नैतिकता हा विषय जेव्हा येतो आणि राजीनामा हा जेव्हा विषय येतो, तेव्हा मी बघितलंय की बरेचसे नेते